फेब्रुवारी 20वा हप्ता वितरण 2 दिवसांपासून सुरू झालेले आहे। जवळजवळ 50% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे देखील आलेले आहे। तुम्ही पाहू शकता की ती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। विथ स्टेटमेंट आहे, हे बँकेचं स्टेटमेंट आहे, कारण अनेक लाडक्या बहिणींना मेसेज आलेला नाही। आता 28/3/2026 रोजी 1500 रुपये हे बघा लाडकी बहीण फेब्रुवारी 2026चा हप्ता देखील आलेला आहे। पण तुम्ही सुद्धा बँक स्टेटमेंट एकदा चेक करायचं आहे। अनेक लाडक्या बहिणींना SMS आला देखील नाही, कारण शनिवार रविवार असल्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला मेसेज आला नसेल। DBT मार्फत पैशांचे वितरण सुरू आहे। पण 50% लाडक्या बहिणींचं काय, आम्ही पात्र आहे, आम्ही EKYC प्रक्रिया केलेली आहे, EKYC दुरुस्ती प्रक्रिया केलेली आहे, तरी देखील आमच्या खात्यामध्ये हे पैसे बंद झालेले आहेत, आले नाहीत, आम्ही अपात्र झालो आहोत का? तर लाडक्या बहिणींनो त्यासाठी उपाय असणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, पूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे आणि सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे आणि विथ प्रूफ दाखवलं असल्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचे बंद पडलेले पैसे लवकरात लवकर सुरू करा। पात्र असूनही 1500 रुपये तुम्हाला आले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आधी कारण समजून घ्या। फेब्रुवारी हप्ता वितरण सुरू झालेले आहे। 2 ते 3 दिवस वितरण होईल असं आपले महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हे सांगितलं होतं। बघा आता हे 31 तारखेपर्यंत सुद्धा वितरण जाऊ शकतं, कारण का अजूनही 50% महिलांना हप्ता आलेला नाहीतच। त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत। अहिल्यानगरमध्ये पैसे आलेत का नक्कीच सांगा, कोल्हापूर जिल्ह्यात नक्कीच पैसे आलेत का सांगा, सांगलीमध्ये किंवा सोलापूर जिल्हा, अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहे की तुमचा जिल्हा तालुका सांगायचा आहे, जेणेकरून आम्हाला कळेल की तुमचे पैसे तुमच्या जिल्ह्यांमध्ये पोहोचलेले आहेत का नाही। तर आता इथे लाडक्या बहिणींनो मार्च एंड सुरू आहे, बँकेची कामं भरपूर जास्त प्रमाणात सुरू आहे। फायनान्शियल इयर संपणार आहे 2025-26चं। एप्रिलपासून जे कामकाज आहे नवीन पद्धतीने सुरू होतं, त्यामुळे बँकांवर सुद्धा ताण आहेत। क्लिअरन्स असू द्या। आता बघा तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की गेल्या आठवड्याभरात 2 ते 3 योजनेचे पैसे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आणि आता काय झालंय की लाडक्या बहीण योजनेचे सुद्धा पैसे ॲट द मार्च एंडला, म्हणजे जे मार्च एंड आहे शेवटी हे हप्त्याचं वितरण झालेलं आहे। त्यामुळे DBT मार्फत जरी पैसे येत असेल तर नक्कीच इथे ताण पडत असल्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, तुमचा हप्ता देखील येणार आहे। उशीर होत आहेत, वितरण हळूहळू सुरू आहे, कारण पहिल्या दिवशी अगदी 10 ते 20% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। काल म्हणजे 28 तारखेला लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का नक्कीच सांगायचं आहे। आणि आज 29 तारखेला कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का सांगायचं आहे, कारण वितरण अगदी हळू सुरू आहे। मार्च एंडचा परिणाम आहे, अनेक अडचणी आहे। बँकेचे कर्मचारी सुद्धा शनिवार रविवार असू दे किंवा पूर्ण महिना असू दे सुट्टी घेत नाही, ते देखील यावरती काम करत आहेत। आणि तुम्हाला एक मुद्दा माहितीच आहे की विविध योजनांचे जे वितरण आहे ते सुद्धा आता सध्या सुरू होते व त्यासुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकायचे सुरू होते। तर EKYC केली, दुरुस्ती देखील केली, तरीही हप्ता आला नाही का? तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला EKYC करायची होती ती केलेली आहे। EKYC दुरुस्ती प्रक्रिया सुद्धा तुम्ही केलेली होती, पण तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही का? बऱ्याच लाडक्या बहिणींनी आपल्याला कमेंट करून सांगितलं की आम्ही 2-2 वेळा EKYC केली आहे, बरं EKYC चुकली म्हणून दुरुस्ती देखील केलेली आहे, तरीसुद्धा हप्ता का नाही जमा झाला? आम्हाला जानेवारीचे पैसे जमा झाले, फेब्रुवारीचे पैसे नेमकं कुठे अडकलेले आहेत? तर ऑनलाईन तक्रार एकमेव पर्याय आहे, तुम्ही केली का? कारण तक्रार केल्यानंतर शासनाकडून रिप्लाय येतो की तुमचे पैसे का बंद झालेले आहेत। आता इथे 100% ॲश्युरिटी नाही, कारण का लाडक्या बहिणीनं तुम्ही पात्र नाहीत तर अपेक्षा नाही ठेवू शकत की तुमचे पैसे सुरू करावे। तुम्ही पात्र आहे तर 100% आपल्याला कमेंट करून सांगा की तुम्ही पात्र आहेत आणि तुमचे पैसे बंद झालेले आहेत। तर पहिलं तुम्ही बघू शकता की तुम्ही ऑनलाईन तक्रार करायची आहे। अशा प्रकारे ही लिस्ट आहे ती ऑनलाईन तक्रार केल्यानंतर, ज्यामध्ये तुमचं नाव, ते पूर्ण माहिती असते, तुम्ही जे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहे ती सुद्धा माहिती असते। तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती तक्रार ऑनलाईन तक्रार लाडकी बहीण योजना सर्च करू शकता योजना यात्रावरती, आणि तिथे सुद्धा पूर्ण प्रोसेस मिळणार आहे। आता लाडक्या बहिणींनी यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्यावरती जा, नंतर लॉग इन करून घ्यायचं आहे, त्यानंतर तुमचा ID पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चे टाका, आणि अशा प्रकारचा जो तक्रार फॉर्म आहे ते ओपन होणार आहे। तक्रारमध्ये सिलेक्ट ग्रीव्हन्स टाईप आणि तक्रार श्रेणी 2 ऑप्शन आहेत, सिलेक्ट करायचं आहे व त्याच्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस तुम्हाला तक्रार करायची असणार आहे। लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा तक्रार केली का नाही नक्कीच सांगा, कारण अगदी 2 मिनिटात हे तुमचं काम होणार आहे, अगदी 2 मिनिटात। आणि त्यानंतर तक्रार केल्यानंतर तुमची सगळी माहिती भरायची आहे, तुमचे कागदपत्र डॉक्युमेंट सगळे सबमिट करायचं आहे। आमचे EKYCमुळे पैसे बंद झाले आहेत, आमचे फेब्रुवारी महिन्यामुळे पैसे बंद झाले, तुम्ही तिथे लिहू शकता। आणि त्यानंतर मात्र तुम्हाला त्या तक्रारीचे त्यासाठी तुम्ही बघू शकता
ज्यावेळेस ऑप्शन्स येतात, विविध ऑप्शन्स येतात लॉग इन केल्यानंतर, की होम, योजना, यापूर्वी केलेले अर्ज असतील किंवा तक्रारसाठी सुद्धा ऑप्शन असतात, हे तुम्ही केलेले अर्ज आहे ही सगळी माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळते. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही जर तक्रार केली नसेल तर नक्कीच लवकरात लवकर तक्रार करून घ्या, कारण अगदी थोडे दिवस राहिलेले आहेत आणि तुमचे हक्काचे पैसे असणार आहे ते कुठेसुद्धा तुम्ही जायला पाहिजे नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तक्रार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे जी लिस्ट येते त्यानंतर तुम्हाला काय होतं की त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का ते सुद्धा पाहता येतं व तिथे जे रिझन आहे ते सुद्धा तुम्हाला समजतं. लाडक्या बहिणींनी ते तक्रार केली होती. आता असं नाही की तुमची आय डी आणि पासवर्ड तुम्हाला माहिती नाही, मग तुम्ही काय करायचं तर कोणत्याही लाडक्या बहिणीच्या आय डी आणि पासवर्डवरून लॉग इन करा तुम्ही. ज्याच्या म्हणजे तुमचे मैत्रीण असतील, तुमचे बहीण असेल, तुमच्या घरी असेल कोणी किंवा CSC सेंटरमधून तुम्ही अर्ज भरलेले आहे त्यांच्याकडे जरी असेल तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता, तक्रारीचा फॉर्म भरू शकता. आता लाडक्या बहिणींचा गैरसमज असं होऊ शकतं की आमच्याकडे आय डी आणि पासवर्ड नाही, मग आम्ही काय करायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. तुम्ही कोणत्याही म्हणजे तुमच्या आय डी पासवर्ड नसेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म हे अर्ज भरू शकणार आहात आणि हे अर्ज भरल्यानंतर तुम्ही तक्रार करू शकणार आहात. बघा तक्रारसाठी ते क्लिक केल्यानंतर आता इथे तक्रार केल्यानंतर शासनाकडून रिप्लाय आलेला आहे की सदर योजनेच्या अटी व शर्तीप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे आपला अर्ज मंत्रालय स्तरावरून रद्द करण्यात आलेला आहे आणि हे स्टेटस रिझॉल्व दाखवलेलं आहे. म्हणजे तुमचं तक्रार तिथे गेलेली आहे व ते पूर्णपणे सोडवली आहे व काय कारण आहे ते सुद्धा इथे रिमार्कमध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो टाईम न वेस्ट करता लवकरात लवकर ऑनलाईन तक्रार करा. कमेंट करा आपल्याला की तुम्हाला काही मदत पाहिजे आहे का, ऑनलाईन तक्रार करता येत नाही, आय डी पासवर्ड समजत नाही, काही प्रश्न असू द्या नक्कीच कमेंट करून सांगा. लाडक्या बहिणींचे एकमेव विश्वासू चॅनल आहे योजना यात्रा, जेणेकरून तुमचे 100% 1500 रुपये जमा होतील. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे त्यांच्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करतो. KYC दुरुस्तीमुळे सुद्धा लाखो लाडक्या बहिणींची जे 1500 रुपये जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे, फेब्रुवारीचे देखील हप्ते आहे ते जमा होत आहे. टेन्शन घेऊ नका, पैसे जमा होतीलच, वाट बघायची आहे. कारण बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला जास्त स्ट्रेस दिसत असेल, फायनान्शियल इयर संपत असल्यामुळे जे नवीन आर्थिक वर्ष आहे ते सुरू होत आहे व तुम्हाला याआधीसुद्धा पैसे म्हणजे KYC करता आले नसेल तरीसुद्धा तुम्ही हे तक्रार करू शकणार आहात. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला योजना यात्राला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.